मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलचे 13 पैकी 13 संचालक बिनविरोध निवडून आले असून त्यानंतर झालेल्या पदाधिकारी निवडीत चेअरमनपदी प्रमोद कांतीलाल पाटील तर व्हाईस चेअरमनपदी शेख अफसर शेख अकबर यांची बिनविरोध निवड करण्यात आली। शनिवार दिनांक 8 रोजी सकाळी 11 वाजता सोसायटीच्या कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निवडीची विशेष बैठक पार पडली। सोसायटीच्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांनी संचालक पदाच्या निवडीवेळी प्रमुख पाहुणे उपस्थित होते। रवींद्र भैया पाटील, अध्यक्ष मुक्ताई संस्थान, सौभाग्यवती रोहिणीताई खडसे, श्री निवृत्ती भाऊ पाटील, माजी सभापती श्रावण भाऊ राहणे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक भाऊ कांडेलकर, माजी जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण भालेराव, उपसभापती यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनलचे सर्व 13 उमेदवार बिनविरोध निवडून आले। नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या पदाधिकारी निवडीसाठी घेण्यात आलेल्या बैठकीत चेअरमन पदासाठी प्रमोद कांतीलाल पाटील तर व्हाईस चेअरमन पदासाठी शेख अफसर शेख अकबर यांच्या नावावर सर्व संचालकांनी एकमत दर्शविले। त्यामुळे दोघांचीही बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले। त्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करत गावातील महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले। निवडून आलेले सदस्य यामध्ये श्रीराम आत्माराम पाटील, रतिराम तापीराम पाटील, मुरलीधर भगवान पाटील, सुभाष त्र्यंबक पाटील, निलेश अजबराव पाटील, विलास त्र्यंबक पाटील, विजय शालिग्राम पाटील, युवराज रामाधनगर, आशाबाई रामभाऊ पाटील, जनाबाई काशीनाथ कोळी, किरण कुताजी आदी उपस्थित होते। सर्वांच्या सहकार्याने, सर्वांच्या मदतीने मी आज या पदावरती आलेलो आहे आणि आजच्या दिवसाला भैयासाहेब रोहिणीताई खडसे यांनी माझा सत्कार केलेला आहे। जे आमचे वरिष्ठ आहे, जे आमचे जे पॅनल आहे, आमचा असा आहे की एक सदस्य आमचा म्हणजे तो चेअरमन आहे। आम्ही असं नाही फक्त बस आता चेअरमन प्रमोद भाऊ आहे, व्हाईस चेअरमन आहे, पण माझ्या मनाकडनं माझा एक सदस्य डायरेक्ट चेअरमन आहे। आमचा इथे आम्ही सर्व शेतकरी आहे ना, शेतकरीचेच मुलं आहे। आमचं म्हणजे असं आहे की सगळ्यात पहिले जो देवी राहील ते शेतकऱ्याचा हिताकरताच राहील और शेतकरीचाच आहे। शेतकरी हिताचे जे प्रश्न आहेत बहुतेक मार्गी लावायचे आहेत। पूर्ण 13ची बॉडी आहे, आपण कशा पद्धतीने काम पाहणार 13 लोक मिळून? सर्वांच्या सहमतीने मार्गदर्शन करू आणि शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावू। हिताच्या योजना येतील त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहोत। त्यांचे जे प्रश्न असतील त्यांचं जे आमच्या संस्थेमार्फत जे काम होणार आहे ते आम्ही करणारच आहेत। समजा बाकीचे जे महसूल खाता असेल ते असेल, बाकी वरचे लोक त्यांचं जे काम करतील आमच्याकडे जेवढं आहे तेवढं आम्ही करणारच आहे। आमच्या सोसायटीमार्फत जे आमच्याकडून होईल, जे आमच्याकडून बनीन ते आम्ही करू। आज शेतकऱ्याकरता आम्ही रात्री दिवसापूर्वी हजर आहे, कारण आम्ही खूप शेतकरी आहे। आम्हाला शेतकऱ्याच्या भावना सद्भावना सगळं माहीत आहे। याच्याकरता आम्ही शेतकऱ्याच्या सोबत या मंदिराचा पण विषय आम्ही मार्गी लावू। हनुमान मंदिर जीर्णोद्धार करायचं हा या मंदिराचाच विषय आहे सगळ्यात पहिले। जीर्णोद्धार करायचा आहे, त्याने आम्ही या मंदिराचा जीर्णोद्धार करणार। सर्वांच्या सहकार्याने जे संचालक मंडळ आहे, सर्व एका ठिकाणी बसून, जे वरिष्ठ मंडळी आहे सर्व एका ठिकाणी बसून चर्चात्मक विषयातून जो काही विकास करण्याचा प्रयत्न आहे तो आमच्या पूर्ण संचालक मंडळाचा असेल। सर्वांना एकमत। सर्व जाती धर्माचं संचालक मंडळ आहे आमचं, तर सर्व मंडळ कुठल्याही प्रकारचं राजकारण बाजूला सर्व विकासात करण्याचा प्रयत्न आमचा असेल। जो काही शेतकऱ्यावर जेव्हा संकट येईल तेव्हा आम्ही जे 8 दिवसाचं काम आहे ते 2 दिवसात करण्याचे प्रयत्न करतो। जे खताचं असेल, बियाण्याचं असेल किंवा कर्जाचं असेल, याविषयी आम्ही तत्परता पूर्ण काम करणार आहोत। आम्हाला शिकवणार आहे त्याच्यापैकी आमच्यामधला एकही केला, त्यानंतर आम्ही बाकीच्या लोकांना सगळ्यांना त्या गोष्टीची माहितीसुद्धा देणार आहोत।